संदर्भातल्या कारण आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। घटस्थापनेनंतर आजपासून पुढील 9 दिवस राज्यासह देशभरात माता दुर्गेची आराधना केली जाणार आहे। कोल्हापुरातील अंबाबाई, तुळजापूरची भवानी, वणीची सप्तशृंगी, कारल्याची एकविरा, मुंबईतील महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरांना आकर्षक सजावट देखील करण्यात आली। नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात होते। आज पहिला दिवस आणि मी सध्या उभा आहे मुंबईचा आराध्य दैवत आणि मुंबईची ग्रामदेवता असलेल्या ग्रामदेवी असलेल्या मुंबईच्या मुंबादेवी मंदिराच्या परिसरामध्ये। आणि आपण जर पाहिलं तर आजच्या या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी या ठिकाणी भाविकांची मांदियाळी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवशी सकाळपासून जे आहे ते या ठिकाणी भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर आज पहिल्या दिवशी आणि पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने रात्रीपासूनच या ठिकाणी भाविक जे आहेत ते दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या मनोभावे पूजा जी आहे ती या ठिकाणी मुंबादेवीची केली जाते, कारण की मुंबईकरांचे आराध्य दैवत म्हणून मुंबादेवी जी आहे ती प्रसिद्ध आहे आणि मुंबईकर सुद्धा मुंबादेवीची मनोभावे पूजा करतात। एकीकडे ही मोठी गर्दी रांग जी आहे ती आपल्याला सकाळपासूनच जी आहे ती पाहायला मिळते। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण परिसरामध्ये जर आपण पाहिलं तर या ठिकाणी सुरक्षा रक्षक असतील, त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून लावण्यात आलेला आहे। चोख असा पोलीस बंदोबस्त संपूर्ण परिसरात करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रे समित धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।